तर असं फूड इंडस्ट्रीमध्ये काळाप्रमाणे चव सुद्धा बदलली पाहिजे, किंवा तुमच्या चवीमध्ये कुठे फरक बदल केला का तुम्ही? काही काय गोष्टी बदलल्या का तुम्ही? जी पण चव असते ती चव तशीच ठेवावी, पण त्याची जी प्रेझेंटेशन आहे ते बदलायला पाहिजे. तर मग रेडी टू इट जर केलं तर आपल्याला नाशिकमध्ये, महाराष्ट्रात, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण आपले पॅकेट्स जातील, असा आमचा रेडी टू इटचा एक पुढे प्रयोग आहे. हॉटेल व्यवसायामध्ये कमी पडतात, मागे पडतात किंवा बंद करतात. तर सर्वात महत्वाचं झिरो ते हिरो, म्हणजे एकदम झिरो पासून कमीत कमी जागेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जो व्यवसायाला सुरुवात करेल आणि हळूहळू हळूहळू तो चढती पायरी चढत जाईल, तर त्यावेळेला बंद करण्याचा प्रश्न येत नाही. पण प्रॉफिट पण वाढतं. पण सर्वात महत्वाचं काय माहितीये का, प्रॉफिट केव्हा वाढतं? 100% सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं, पण केव्हा? ज्या वेळेला ते जास्तीत जास्त प्रमाणात विकल्या जाईल तेव्हा. गुड इवनिंग, मेरा नाम श्रीराम चांडक और आज मैं आप सबका स्वागत करता हूँ। आज हमारे साथ जुड़े हैं राजन आमले सर एंड मंगेश आमले सर, जो फाउंडर है साधना मिसल इस ब्रांड के। आज साधना मिसल ये बहुत बड़ा मिसल का ब्रांड बना है। आज इनके नासिक में इनका मेन रेस्टोरेंट है। और इनका जो बिजनेस का वॉल्यूम है, आज 2014 में आज एक एम्प्लॉय से उन्होंने शुरू किया था। और मिसल का ऐसा ब्रांड बना है कि नासिक में कोई भी आता है या महाराष्ट्र में कोई भी आता है, तो अगर आप एयरपोर्ट पे जाओगे तो कौन से कहाँ जाने का प्लेसेस ऑफ अट्रैक्शंस अगर कोई अगर एयरपोर्ट पे देखता है, तो आपको साधना मिसल जरूर वहाँ पे नाम दिखेगा। तो एक रेस्टोरेंट को, एक फूड को इन्होंने एक अट्रैक्शन में कन्वर्ट किया है। और आज इनका जो ब्रांड है वो पूरे महाराष्ट्र भर में बहुत प्रसिद्ध है। तो ये मिसल बिजनेस के बारे में आज हम चर्चा करेंगे, फूड बिजनेस के बारे में चर्चा करेंगे। एंड ऑफ कोर्स राजन सर और मंगेश सर का बिजनेस जर्नी कैसा है, जिसके बारे में आज हम चर्चा करेंगे। तो सबसे पहले मैं राजन सर एंड मंगेश सर आपका स्वागत करता हूँ। वेलकम सर, इट्स माय ऑनर टू हैव यू एज अ गेस्ट। एंड आपको सबसे पहले तो मैं ये पूछना चाहूंगा कि सर, आपका जो बनाया, आपने जो ब्रांड बनाया साधना मिसल, तो उसका जर्नी कैसा, कहाँ से शुरू हुआ? 2014 में आपने नए जगह में शुरू किया, बट उसका एक बहुत पुराना हिस्ट्री है, 50 साल पुराना हिस्ट्री है। तो आप अगर इस बिजनेस के बारे में आपका हिस्ट्री से शुरू करें, आपने कैसे शुरू किया, एंड फिर आपने जो नया जो उसका अवतार लाया या 2014 लॉन्च किया है, बड़े स्केल पे जो हुआ है। आमचा साधना मिसळचा प्रवास खऱ्या अर्थाने 10 मे 1959 साली झाला. आणि त्यापूर्वी अनऑफिशियली आमची आजी आजोबा हा मिसळचा व्यवसाय, चहाचा व्यवसाय नाशिकमध्ये साधारणतः 75 वर्षापूर्वीपासून हा आमचा व्यवसाय आहे. साधना मिसळची सुरुवात, नाव त्याला नव्हतं त्यावेळेला, नावाचं एवढं फॅड नव्हतं. नाव दुकानाला असायचे, पण काही मोजक्याच दुकानांना नाव असायचे. वैयक्तिक जो व्यक्ती व्यवसाय करायचा त्या नावाने तो व्यवसाय ओळखला जायचा. जसं आजी आजोबांनी चालू केली त्याला 75 वर्ष झाले, आणि वडिलांनी जी चालू केली मिसळ, साधना नाव दिलं, त्याच्या काही दिवस अगोदर पूर्वी साधना नाव दिलं. 10 मे 1959 ला ज्या वेळेला हे नाव दिलं, तरी सुद्धा साधना मिसळपेक्षाही राम की मिसळ, रामचं हॉटेल, म्हणजे वडिलांचं नाव श्रीराम होतं, तर तिथले जे आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत ते राम ह्या नावानेच ओळखल्या जायचं. राम की हॉटेल, रामची मिसळ, रामचा चहा. तर जो व्यवसाय आमचा चालू झाला साधारणतः 75 वर्षापूर्वी, आणि 65 वर्षापूर्वी वडिलांनी साधना मिसळ, साधना रेस्टॉरंट हे नाव दिलं आणि त्या नावाने सुरुवात झाली. आणि तिथे आम्ही जवळजवळ, भाऊ मंगेश, मी, वडील पण होते. वडिलांच्या मदतीला मी पहिले गेलो साधारणतः 12 ऑगस्ट 1976. तो दिवस पण आठवतो, काहीतरी विशेषता होती त्या दिवशी म्हणून तो लक्षात राहिला कायम. 12 ऑगस्ट 1976 ला हॉटेलला मी जायला लागलो, तर त्यावेळेला अक्षरशः पायी 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 मी हॉटेलवर जायचो. मग काही दिवसानंतर सायकल मिळाली. सायकल मिळाल्यानंतर मग स्कूटर मिळाली वडिलांची. असा हा प्रवास मिसळची
किंवा हॉटेलमध्ये जाण्याची माझी सुरुवात झाली. हॉटेलला मी ज्या वेळेला जायला लागलो तर 2 वर्ष वडिलांनी मला कॅश काउंटरवर बसवलं नाही. त्यांनी पहिले मला सांगितलं, बाबा तू पहिले झाडू मारायचा, लादी मारायची. मग आतमध्ये आमची एक खोली होती, कांद्याची खोली म्हणायचो, तिथे कांदे ठेवलेले असायचे म्हणून ती कांद्याची खोली होती. मग त्या कांद्याच्या खोलीमध्ये जाऊन तू कांदा कटिंग शिकायचं. कांदा कटिंग, मिरची, असे जे रॉ मटेरियल असतं त्याची तयारी जी असते, मिसळची असो भजी असो, तर त्याची तयारी पहिले पूर्व तयारी करायला शिकवलं. मग मला इकडे पहिले मिसळ बनवायला शिकवलं, भजी काढायला शिकवलं, शेव काढायला शिकवलं, चहा बनवायला शिकवलं. ते केल्यानंतर मला त्यांनी गल्ल्यावर म्हणजे काउंटरवर बसवलं. अशा तऱ्हेने साधनाची खरी सुरुवात 65 वर्षापूर्वी झाली, नावानिशी. म्हणजे तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी तुमच्या हाताने केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे जर का आज तुम्ही व्यवसाय वाढवलाय तर तुम्हाला ते कंट्रोल करता येतं, तुम्हाला ते क्वालिटी चेक करता येतं. आणि तुम्ही स्वतः त्या गोष्टी केल्यामुळे आज तुम्हाला हा व्यवसाय त्या स्केलला वाढवता आला. सो पुढचा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही 2014 मध्ये जेव्हा त्या नवीन जागेवरती शिफ्ट झाले, जो आज एक मोठा नाशिकचा एक स्थान आहे त्याला म्हणू आपण, तर त्या 2014ला तुम्ही जेव्हा शिफ्ट झाले तर काय विजनने तुम्ही शिफ्ट केलं, केव्हा? कारण तेव्हा तर ते लोकेशन खूप बाहेरचं होतं त्या नाशिक पासून, आणि तिथपर्यंत येणं म्हणजे खूप लांब पडायचं. तर तेव्हा तुम्ही असं काय विजन ठेवलं की इकडे आपण चालू करूयात, आणि मग तिथूनचा प्रवास कसा झाला तुमचा, त्याच्यावर थोडस गाईड करा. आमचं जो 65 वर्षापूर्वी जे हॉटेल आहे साधना रेस्टॉरंट, चौक मंडई, जुनं नाशिक येथे, तर तिथे मी 38 वर्ष काम केल्यानंतर आणि शेवटला काय झालं म्हणजे 30 वर्षानंतर तिथे ट्रॅफिक म्हणजे रोज गाड्या वाढतात आहे नाशिकमध्ये. टू व्हीलर असो, थ्री व्हीलर असो, फोर व्हीलर असो. आमच्या इथे रिक्षाचे पण जे मालक चालक आहेत तो पण ग्राहक वर्ग खूप आहे. तर मिसळच्या तिथे, आणि चौक मोठा आहे, तो चौक मोठा असला तरी सुद्धा सायकलची पार्किंग, मग नंतर टू व्हीलरची पार्किंग, थ्री व्हीलरची पार्किंग, तर ह्या पार्किंग मध्येच रस्ता पूर्ण पॅक व्हायचा. फोर व्हीलरला तर जागाच नव्हती, आणि फोर व्हीलर पण तिथे आतमध्ये गल्लीमध्ये आणणं शक्यच नव्हतं. लोक लांब फोर व्हीलर पार्क करून मग मिसळ खायला यायचे, चहा प्यायला यायचे. तर ते, आणि दुसरं एक मनामध्ये होतं का आमच्या इथे लेडीज कोणीच यायचं नाही. खूप वेळेला मनामध्ये विचार यायचा का लेडीज, मग तिथे आपली माझी आई असो, बहीण असो, प्रत्येकाची आई बहीण असतात, पत्नी असते, आजी असते, ती आपल्याला सर्वांना खाऊ पिऊ घालत असतात घरामध्ये स्वयंपाक बनवून. तर विचार यायचा तर आपण जे मिसळ विकतो तर आपली मिसळ खायला पण कोणीतरी स्त्रीनी यायला पाहिजे, जी आपल्याला खाऊ घालते त्यांना आपण पण खाऊ घालायला पाहिजे. परंतु आमचा तो एरिया असा होता का तिथे स्त्री वर्ग कोणीच यायचा नाही, फॅमिलीला कोणीच घेऊन यायचा नाही. तर तो एक विचार होता का बाबा काळानुसार बदलले, ट्रॅफिक इतकी जाम व्हायची, पार्किंगला जागा नसायची, तर ते पार्किंगला पूर्ण जागा असली पाहिजे, आणि स्त्री वर्ग म्हणजे फॅमिली सहित मिसळ खायला यायला पाहिजे. तर आमच्या तिथे फॅमिलीवाले कोणीच यायचे नाही. तो एक डोक्यात विचार. आणि मुलगा माझा होता, त्याचा मित्र होता, त्यांनी सहज ते आमचा फार्म हाऊस बघितलेला होता, शेतीची जमीन बघितलेली होती, 2.5 एकर जागा होती जिथे आता आहे ते. तर तिथे त्यांनी पण सांगितलं बाबा उधर मिसळ चालू कर. त्या ठिकाणी ना चौक, ना रहदारी, ना गर्दी, काहीही नसताना आम्ही दोघा भावांनी तिथे, आणि माझा मुलगा मोठा तेजस, आम्ही तिघ एकाच वेळेला एकाच दिवशीपासून तिथे सुरुवात केली मिसळची. अक्षरशः 2 ते 3 दिवस आम्ही बसून होतो. ओपनिंग नाही, काही नाही, काही नाही. फक्त एक अनुभवाची शिदोरी आमच्या जवळ होती, क्वालिटीची शिदोरी होती. नंतर सर्व्हिस, आम्ही स्वतः सर्व्हिस करतो आणि सर्व्हिस केलेली आहे, त्यामुळे ते आम्हाला तो एक आत्मविश्वास होता, आपण सर्व्हिस सुद्धा करू शकतो. क्वालिटी आहे, सर्व्हिस आहे, स्वच्छता, अँबियन्स, सर्व प्रकार आपल्याकडे असल्यानंतर त्या शिदोरीवरच म्हणजे त्या अनुभवावर आम्ही तिथे मिसळ चालू केली. आणि 3 दिवस बसून होतो, कारण ओपनिंग नाही, वाहता रस्ता नाही, चौक नाही, रहदारी नाही, काही नाही. मग मुलांनी काय सांगितलं, बाबा तुम्ही आता पॅम्पलेट छापा. मग पॅम्पलेट छापले, मग तो स्वतः पहाटे 5 पर्यंत ते पॅम्पलेट पेपरमध्ये टाकत होतो.
आणि पहिल्या शनिवारी रविवारी 15 गिराईक आले. पहिल्या शनिवारी 15 15 आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला एवढे. आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारी 20 ते 25 गिरायक आले, तर आम्हाला इतका आनंद झाला. आणि मग त्यांनी तिथे आल्यानंतर तो अँबियन्स, टेस्ट, सर्व्हिस आणि ते पक्ष्यां त्यावेळेला पूर्ण मोकळं, म्हणजे झाडं लावलेले होते. आंब्याचे 100 झाडं आहेत, नारळाचे जवळजवळ 200 झाडं आहेत, सागाचे 200 झाडं आहेत. तर अशा तऱ्हेने झाडं, निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट, त्यामुळे इतकी मोहिनी पडली संपूर्ण ग्राहकांना. तर त्या सर्व एक योग जुळून आला. आणि मग दर शनिवारी रविवारी मल्टीप्लेक्स म्हणजे मल्टीप्लसच होत गेले. साधारणतः 15 चे 30 गिरायक शनिवारी झाले, रविवारी 20 चे 40 झाले. असं माउथ पब्लिसिटीने तो बिझनेस वाढत गेला. आणि एक एक ग्राहकापासून आम्ही सुरुवात केल्यामुळे, आणि आम्ही स्वतः दोन्ही भाऊ, मुलं, आमची घरची फॅमिली पण त्यावेळेला यायची. आम्ही सर्वजण सर्व्हिस करायचो. सर्व्हिस क्वालिटीची होतीच आम्हाला. आमचा जवळजवळ त्यावेळेला 10 वर्ष मायनस म्हटलं तर 65 वर्षापासूनचा अनुभव होता. तर टेस्टमुळे, अँबियन्समुळे आणि स्वच्छता आणि प्लस सर्व्हिस आणि त्या ग्राहकांना मग माउथ पब्लिसिटी होत गेली. आणि मग 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे कस्टमर वाढत गेले. एक एक कस्टमर पासून सुरुवात केल्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडली नाही. एक एक सर्व्हिसमन होता फक्त, एक नोकर होता फक्त. तो हाताखाली बरोबर घेतलेला होता स्वच्छता करता आणि कांदा कटिंग वगैरे वगैरे. तर तेव्हापासून आम्ही याची सुरुवात केली साधारणतः 2 मे 2014ला. इतकं छान तुम्ही एक्सप्लेन केलं की एक फार्म हाऊसची जागा मध्ये तुम्ही मिसळ केली. आज आपण लोक विकेंडला फार्म हाऊसचा एक ट्रेंडच झालेला आहे किंवा बाहेर फिरायचं, तर तुम्ही ते बाहेर फिरायचं एक मिसळ सोबत तो एक मर्ज केला तो एक्सपिरियन्स. आणि एवढा छान आज जर का पक्ष्यांचा आवाज येतोय आणि या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला जर का तो एक्सपिरियन्स करायला भेटतोय, तर ऑफकोर्स एक मिसळ फक्त एक खाण्यासाठी नाही, पण तो एक अनुभवासाठी सुद्धा लोक येतात त्याच्यासाठी. सर, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की एक जवळपास 50 वर्ष किंवा 60 वर्ष जुना तुमचा व्यवसाय आहे. आणि आपण म्हणतो की कालांतरा म्हणजे काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे, माणसाने बदललं पाहिजे किंवा व्यवसायाने बदललं पाहिजे. तर असं फूड इंडस्ट्रीमध्ये काळाप्रमाणे चव सुद्धा बदलली पाहिजे किंवा तुमच्या चवीमध्ये कुठे फरक बदल केला का तुम्ही? काही काय गोष्टी बदलल्या का तुम्ही? जी पण चव असते ती चव तशीच ठेवावी, पण त्याची जी प्रेझेंटेशन आहे ते बदलायला पाहिजे. आमच्याकडे आता जुने टेबल होते, ते 50 वर्षापासून होते, संगमरवरी होते. तिथे आणून उपयोग नाही. आता काहीतरी वेगळं करायचं म्हटलं तर मग काय विचार केला, आणि आमचं जुनं ते सोनं. जुनं म्हटलं तर पूर्वी कसे होते, खाट वगैरे होते, टेबल लाकडी होते. मग आम्ही खाट बनवून घेतल्या, विणून घेतल्या, टेबल लाकडी ठेवले. असं फर्निचरचा वेगळा बदल केला, म्हणजे काही जुनं आणि काही नवीन. अशा तऱ्हेने आम्ही त्याचं प्रेझेंटेशन वेगळं केलं. पूर्वी काचेच्या बशीमध्ये मिसळ यायची, मग नंतर स्टील आलं. मग आम्ही दोन्हींचं मिक्स म्हणून एक फायबर मधल्या प्लेट्स घेतल्या व्हाईट मध्ये. त्याच्यामध्ये मिसळ इतकी स्वच्छ दिसते, आणि जो आपलं मिसळचं जे क्वालिटी आहे ती पण त्याच्यामध्ये उठून दिसते. त्याकरता आम्ही त्या प्लेट्स वापरल्या. वेगवेगळे प्रकार, पाव भाजून कुठेच द्यायचे नाही नाशिकमध्ये. आम्ही शुद्ध तुपामध्ये ते पाव गरम करून द्यायला ते दिले. दही, पापड असा एक कॉम्बो दिल्यानंतर आणि भरभरून दिल्यानंतर, आणि बाकीचा अँबियन्स आहे, टेस्ट आहे, त्यामुळे सर्व जण इतके नाव काढायचे, प्रत्येक जण सांगायचे इतकी सुंदर मिसळ कधीच खाल्ली नव्हती. म्हणजे तोच प्रोडक्ट पण पॅकेजिंग तुम्ही त्याची बदलली आणि हा. नवीन नवीन एक्सपिरियन्स नुसार टेबल कसं तुम्ही सादर करताय ते गोष्टी बदलल्या. सर, एक तुम्ही कन्सेप्ट आणली माझ्यामध्ये चुलीवरची मिसळ. म्हणजे माझ्या मते तरी मी त्याच्या साधनाच्या आधी चुलीवरची मिसळ असं अशा प्रकारे ब्रँडिंग केलेलं किंवा चुलीवरची मिसळ अशी कधी खाल्लेली नव्हती. तर आणि तिथून नंतर माझ्या मते साधनाच्या नंतर चुलीवरच्या मिसळ सगळीकडे उघडायला लागल्या. त्याच्यानंतर मग मी म्हणजे खूप मिसळचे विविध प्रकार ऐकले, वेगवेगळ्या रस्स्याच्या मिसळ ऐकल्या, किंवा तंदुरी मिसळ सुद्धा ऐकलं. तर खूप नवीन नवीन प्रकार आले आणि लोकांनी एक्सपेरिमेंट केला.
पण आज माझ्या मते चुलीवरची कॉन्सेप्ट तुम्ही आणली. तर या कॉन्सेप्ट वरती किंवा तुम्ही चुलीवरने मार्केटिंग केलं तर त्याचा कसा फायदा झाला किंवा त्याच्यावरून काही लोक अजूनही तो अट्रॅक्शन आहे का? चुलीवरची मिसळ आता इतक्या बाहेर, म्हणजे जसं तुम्हाला मगाशी आपण म्हटलं का चौक नाही, रहदारी नाही, बाजार नाही, तर अशा ठिकाणी आम्ही मिसळ आणली का नाशिक पासून 7 किलोमीटर, म्हणजे सीबीएस पासून 8 किलोमीटर वर. तर इथे लोक कसे येणार? तर मग काहीतरी वेगळं द्यायचं. जगा वेगळं दिलं तर जग नक्की आपल्या बरोबर येतं. तर म्हटलं वेगळं काय द्यायचं? तर पहिले आमची सुरुवात मिसळची जी झाली चुलीवरच झाली. घरी आजी धनगर गल्लीमध्ये चुलीवर मिसळ बनवायची आणि आमच्या आजोबांचं हॉटेल होतं सरकारवाड्याच्या बाजूला, छोटस असं 8x8चं. तर मग तिथे आजी घरी चुलीवर मिसळ बनवून आजोबांना ते हॉटेलवर नेऊन द्यायची. त्याच्यानंतर मग वडिलांनी ज्या वेळेला हॉटेल चालू केलं त्यावेळेला चुलीवरची सुरुवात केली. मग ते काही दिवस चुलीवरती जरा अवघडल्यासारखं झालं असेल त्यांना. बाबा लाकडं जाळायचे, धूर होतो. एक छोटस तिथे पण 8x8च हॉटेल होतं, जुन्या नाशकात चौक म्हणते, वडिलांनी जिथे सुरुवात केली ती. मग वडिलांनी चूल सोडून मग कोळशाचे शेगडे आल्या. काळानुसार वडिलांनी चेंज केला, कोळशाच्या शेगडीवर मिसळ बनवायला लागले. कोळशाच्या शेगडी गेल्यानंतर मग रॉकेलचे स्टोव आले, रॉकेल आलं, स्टोव आले. मग त्याच्यावर आणखीन सोपं झालं. मग रॉकेलच्या स्टोववर आम्ही मिसळ बनवायला लागलो. वडील बनवत होते. मी पण जवळजवळ 48 वर्षापूर्वीपासून मिसळ बनवतोय. तर ते रॉकेलच्या स्टोव नंतर मग डिझेल भट्ट्या आल्या. मग डिझेल भट्टी थोडी 1-2 वर्षच चालवली. त्यानंतर मग गॅस आले, ते आणखीन सोपं झालं. मग गॅसवर आम्ही बनवायला लागलो. तर विचार केला का आपण सुरुवात परत चुलीवरनं करू, म्हणजे एक सर्कल पण पूर्ण होईल. आणि चुलीवरचं खाद्यपदार्थ इतका स्वादिष्ट होतो, हा एक अनुभव पण होता. आणि जगा वेगळं काहीतरी करायचं म्हटलं तर चुलीवरची मिसळ, म्हणजे चुलीवर आपण बनवायला सुरुवात करू. मग चूल मांडली आणि मग त्यावर मिसळ बनवायला सुरुवात केली. आणि चुलीवरची मिसळ, साधना चुलीवरची मिसळ, हे नाव पण प्रसिद्ध झालं. आणि चुलीवरच्या मिसळला आम्ही पहिले टीएम मिळाला, नंतर आता आर मिळाला. आमचं बघून भरपूर जणांनी आमचा नावाचा उपयोग पण केलाय, चुलीवरची मिसळ. ऍक्च्युली आम्हाला आर मिळाला असल्यामुळे आणि आम्ही इतका इन्कम टॅक्स भरतो का आम्ही करोड रुपयाचा दावा सुद्धा दाखल करू शकलो असतो, पण नाही केला. आमचं बाबा आमचे हे व्यवसाय बंधू आहे, आपल्याच नावाचा उपयोग करताय ना, नाशिककरांना आणखीन वेगवेगळं मिळतंय ना, वेगवेगळी क्वालिटी. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेवटी आपल्याला आमचा आत्मविश्वास होतात आमच्या क्वालिटीबद्दल. तर कुठेही जाऊन आल्यानंतर आणखीन आपलं नाव निघणार, तर आणखीन नाव निघत गेलं. सर्वजण आता प्रत्येक आम्ही पण काही ठिकाणी वाढदिवस करायचे म्हटलं तर आमच्या हॉटेलला 2-3 वेळेस गेलो, आम्ही पण दुसऱ्या हॉटेलला वाढदिवस करायला जातो. तर अशा तऱ्हेने नाशिककर असो का बाहेरचे मुंबईकर असो का महाराष्ट्रात असो, भारतातले लोक असो, ते आल्यानंतर त्यांना आपल्या इथे आल्यानंतर आणखी नवीन कुठे झाले तर ते तिथे पण जातात. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी जायला पण पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाची क्वालिटी काय, सर्व्हिस काय, अँबियन्स काय, सर्व लोकांच्या लक्षात येतं. आणि खरं काय सर्व समोर असतं. असो तरी आम्ही कोणावर नाही, प्रत्येक बाबा नाव वापरत चुलीवरची मिसळ वापरला, आमचा आर असला तरी आम्ही कुठेही ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये. असो, तर आमची चुलीवरची सुरुवात झाली होती आणि ते सर्कल पूर्ण झालं. आता परत आम्ही चुलीवरची मिसळ हे इथे इथपर्यंत आलो आहोत. अशा तऱ्हेने चुलीवरच्या मिसळची सुरुवात झाली. सर, दुसरा प्रश्न असा होता की म्हणजे तुमचा व्यवसाय हा दर दर विकेंडला वाढत जायचा, कस्टमर तुमचे वाढत जायचे, डबल होत गेले. तर एवढं जर का तुमचा कस्टमर फ्लो वाढतोय आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचा स्टाफ वाढवावा लागत असेल, तुम्हाला टेबल वाढवावा लागत असेल, तुम्हाला तुमचं किचनचं सेटअप वाढवावं लागत असेल, तर ते कसं तुम्ही मॅनेज करत गेले? भाऊ झालं, मी झालो, आम्हाला कसं लहानपणापासून त्या कामामध्ये असल्यामुळे आणि त्या कामाची सवय असल्यामुळे सर्व काय आम्हाला काम करायला येत होतं. त्याच्यामुळे मग सुरुवातीला तर आम्ही एकच मनुष्य साफसफाई करता ठेवला होता. मग ते जसा जसा बिझनेस वाढला पहिल्या काही आठवड्यामध्ये, तर मग 2 माणसं आम्ही बाहेरनं बोलवले. मग काही इकडून 2 बोलवल्यानंतर त्यांनी त्याचे 2 मित्र आणले. मग तो एक गावातला व्यक्ती होता, मुलगा होता, कामाला आला होता जो आमच्याकडे. त्यांनी म्हणे, सर अजून 2-3 मुलं घेऊन येऊ का? आण रे बाबा.
आणि बघा, जर व्यवसाय, हॉटेलचा व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला सर्व मॅन पॉवरवरच अवलंबून आहे. स्वतः एकटा माणूस काहीच करू शकत नाही. एकटा माणूस तेवढंच करतो एक लिमिटेड मध्ये असेल तितकंच. पण जेवढा बिझनेस वाढवायचा म्हटलं तर तेवढे हेल्पिंग हँड पाहिजे आपल्याकडे, तेवढे मनुष्यबळ पाहिजे. आमच्या वडिलांनी लोकसत्ताला साधारणतः 40 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता. त्यामुळे तिथे प्रश्न विचारण्यात आलेला होता का मराठी माणसांचे जे हॉटेल आहे मुंबईमध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो कमी 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 होत चालले आणि साऊथ इंडियनचे हॉटेल वाढत चालले. याचं कारण काय? तर वडिलांनी तो लेख लिहिला होता, मला अजूनही आठवतो. वडिलांनी त्यामध्ये लिहिलं होतं का सर्वात महत्वाचं म्हणजे मॅन पॉवर, नोकर वर्ग. जो साऊथ इंडियनचे आहे ते तिकडनं लोक येतात, 2-2 वर्ष गावाला जात नाही आणि 12-14-14 16-16 तास ते काम करतात, सुट्टी घेत नाही. सुट्टीचे पगाराचे पगार घेतात. सुट्टीच्या ऐवजी बाबा पैसे पैसे कमवण्याकरता आलेले असतात. त्याच्यामुळे ते अथक परिश्रम करतात आणि कधी त्या माणसांची कमी पडत नाही. 2 वर्षानंतरच एकदा गावाला जातात. 2-2 3-3 महिने अगोदर सांगून जातात का मी 2 महिने चाललोय. त्याच्यामुळे सर्व मॅन पॉवरवर तो बिझनेस अवलंबून आहे, हॉटेल व्यवसाय. आणि तो महाराष्ट्रीयन माणूस म्हटलं आपलं, तो कामगार म्हटलं तर तो कमीत कमी श्रम पाहिजे असतात, कमीत कमी तासामध्ये जास्तीत जास्त पैसे पाहिजे असतात. आणि आज आला तर उद्या येईलच याची गॅरंटी नसायची. त्याच्यामुळे ते अनेक वेळ कमी असल्यामुळे वडिलांनी तो मोठा लेख लिहिला होता. त्यातला सारांश सांगितला का महाराष्ट्रीयन माणूस मागे का पडत चालला हॉटेल व्यवसायामध्ये 40 वर्षापूर्वी आणि साऊथ इंडियन वर का येत चालले, तर त्याचं कारणच ते होतं, मनुष्यबळ. थँक्यू सर. आणि आता तुम्ही असो. सांगितलं की या व्यवसायामध्ये खूप तुमचं मनुष्यबळ खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा जेवढे स्टाफ तुम्ही लावतात जेवढे टिकतात त्याच्यावरती खूप अवलंबून असतं. आणि मनुष्यबळासोबत आपण आपले तुमचे घरचे मेंबर्स पण आहे. तर तुमच्या घरचे मेंबर जे आहे, तुमचे जे भाऊ आहे ज्या व्यवसायामध्ये या सुरुवातीपासून तुमच्या सोबत आहे, तर मी आता काही गोष्टी त्यांना सुद्धा विचारू इच्छितो की मंगेश सर, आता तुम्ही बेसिकली सरांसोबत आहे, राजन सरांसोबत, आणि तुम्ही सोबत हा व्यवसाय करताय. तर तू आता जॉईंट फॅमिली बिझनेस जेव्हा असतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण असं गोष्टींवर प्रश्न विचार डिस्कशन करूयात की एक जॉईंट फॅमिली बिझनेस मध्ये रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी कशा डिवाइड होतात, काय गोष्टींचं तुम्ही लुकआउट करतात, किंवा काय गोष्टी राजन सर लुकआउट करतात, कारण एवढे मेंबर्स आहे तर सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर तो कलेक्टिव्हली बिझनेस चांगला चालतो. तर याच्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज करतात, हे गोष्टी जरा गाईड करा. नमस्कार, मी मंगेश श्रीराम आमले. प्रश्न तुमचा असा आहे का तुम्ही मॅनेज कसं काय करता? हा, फॅमिली बिझनेस मध्ये कसं मॅनेज होतं सगळ्या गोष्टी. हा, फॅमिली बिझनेस मध्ये आता आम्ही दोघं भाऊ अगदी लहानपणापासून वडिलांसोबत काम करू लागलो तिथे. तर लहानपणापासून एकत्र काम केल्यामुळे सगळे एकमेकांशी टोनिंग बरोबर जमायचं आमचं. आणि कसं करायचं ते पटापट पटापट आम्ही डिसिजन घेऊन, तू ते कर तर मी हे करतो, असं तो तिकडे गेला तर मी इकडे बघेल, असं करून 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 हळूहळू हळू खूप वर्षांची ती सवय होती. त्यामुळे इथे पण ते जमून आलं व्यवस्थित. तर आज म्हणजे एवढे तुमचे मेंबर्स आहे आणि आज 200 लोकांचा तुम्ही स्टाफ हँडल करताय. सो म्हणजे मला पुढचा प्रश्न असा आहे की असे काय प्रसंग येतात का की ज्यात काही काही गोष्टी स्टाफ मॅनेजमेंट मध्ये काही इश्यूज येतात का, किंवा क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये इश्यू येतात का, सप्लायर कडून तुम्ही माल घेतात तर त्याच्यामध्ये कधी काही अडचण येते का, किंवा एक्सेस क्राऊड आली तर ते मॅनेज करायला पण डिफिकल्ट जातं. तर असे काय काय प्रसंग येतात एका हॉटेल इंडस्ट्रीमध्ये की जे कधी कधी अनएक्सपेक्टेड असतात आणि ते मॅनेज करावे लागतात, सॉल्व्ह करावे लागतात. आता मॅन पॉवर म्हणजे माणसांचं जे आहे, आम्ही पूर्वीपासून अगदी जुन्या नाशकात हॉटेल होतं, 40 वर्षापासून जे काम करतो तेव्हापासून असा प्रयत्न करत आलो की त्या ठिकाणी आम्हाला साधारणतः 5-6 माणसांची गरज असायची, तर आम्ही साधारणतः 10 माणसं ठेवायचो. कारण आम्हाला माहिती का कधीतरी कोणीतरी कोणाचं लग्न असतं, कुठे गावाला जातो, कोणाचं अचानक तब्येत खराब होती, कोणी कुठे, तर काही ना काही कारणाने कोणी घरी राहायचा. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून आम्हाला माहिती होतं की हॉटेल व्यवसाय करायचा तर 4 माणसं एक्स्ट्रा पाहिजे. सप्लाय चेन कसं मॅनेज करतात, म्हणजे याच्यामध्ये रॉ मटेरियल असेल, पाव असेल, मिसळचं फरसाण असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी इनहाऊस करतात का तुम्ही काही अजून सप्लायर वरती
डिपेंडंट असतात की जे तुम्हाला बनवून देतात, असं काही आहे का? आता आमच्या मिसळमध्ये अ, शेव वापरतात. ती शेव आम्ही पूर्वीपासून आमच्या हॉटेलमध्येच बनवतो. होममेड शेव आहे आमची. त्यानंतर इतर जो कच्चा माल लागतो, पूर्वी आम्ही स्वतःच तो परचेस करायचो, दोघं भाऊ मिळून. परंतु आता जसं जसं गर्दी वाढू लागली तसं तसं आम्ही आमच्याकडे एक परचेस मॅनेजर आहे आणि एक स्टोअर कीपर आहे. तर ते दोघं आपापसात चर्चा करून काय वस्तू पुढच्या 8 दिवसात लागणार आहे हे अगोदरच मागवून घेतात. त्यामुळे तसं आता हल्ली तसं काही होत नाही. अगोदरच आम्ही पूर्वतयारी करून 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 आम्हाला बऱ्याच वर्षाचा अनुभव असल्यामुळे ते पार पाडतात व्यवस्थित. एवढं आता नाही, थोडं थोडं लक्ष दिलं तरी होऊन जातं. ओके, म्हणजे आज एक सगळ्या गोष्टी एक एसओपी डिफाईन झालेला आहे की कधी परचेस केलं, एक तुम्हाला विकेंडला किती लोक येणार आहे याचा फोरकास्ट असतो, त्याच्या हिशोबाने तुम्ही सगळं प्लॅनिंग करतात. सर, एक मी जेव्हा साधनाला येतो किंवा आमचे गेस्ट येतात तर एक मिसळ सोबत तुम्ही एक एक एक्सपिरियन्स सुद्धा देतात. म्हणजे फक्त मिसळने पण आज तिकडे बरेच गेम्स आहे किंवा बरेच अमेनिटीज आहे, एक्सपिरियन्सेस तुम्ही तिथे दिलेले आहे. तर तर एक संडेला जेव्हा लोक येतात मिसळ खायला, विकेंडला जेव्हा येतात, तर लोक फक्त मिसळ नाही पण या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा येतात, हा अनुभव घेण्यासाठी. तर याचा कसा फायदा होतो तुम्हाला? म्हणजे याच्यामुळे नंबर ऑफ कस्टमर्स वाढतात की फॅमिली मधले लहान मुलं वाढतात? कसं याचा फायदा होतो, हे सगळे अनुभव तुम्ही सोबत देतात तेव्हा? सुरुवातीला तर आमचं जेव्हा आम्ही आमच्या फार्म हाऊस मध्ये मिसळ पाव चालू केला 2014 साली, त्यावेळी फक्त मिसळ पावच होता आणि बाकी झाडी होती आणि काही असं झोपड्या वगैरे असं बनवल्या होत्या आम्ही, छोट्या छोट्या. तर त्यानंतर मग जसं जसं क्राऊड वाढत गेला, मग तसं तसं मग आम्ही आमच्याकडे बैल आणले. मग बैलगाडी होती, म्हणजे शेत होतं ना आमचं, तर ती बैलगाडी होती. तर मग बैलगाडी राईड चालू केली सगळ्यात पहिल्यांदा आम्ही. त्यानंतर एक घोडा घेतला, घोड्याचं पिल्लू घेतलं ते. मग नंतर ते मोठा झाला तो घोडा, मग ते घोडा हॉर्स रायडिंग आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर एक कॅमलवाला ओळखीचा होता, तो म्हणे येऊ का तिथे, मग तो आला. मग आम्ही कॅमल पण घेतला, मग कॅमल राईड चालू केली. त्याच्यानंतर मग शोले मधला टांगा पण राजू दादांनी बनवला. तर आमच्याकडे शोलेतला टांगा राईड पण आहेत. लोक मर्सिडीज कार मध्ये येतात आणि शोलेच्या टांग्यात बसून फोटो काढतात, राईड करतात तिथे. त्यानंतर अनेक प्रकारचे सेल्फी पॉइंट आम्ही उभारलेत तिथे. आणि आमचं जे रेस्टॉरंट आहे ते फार्म हाऊस मध्ये आणि प्रचंड झाडी आहेत चारी बाजूला. दादांनी सांगितलं जवळपास 200 नारळाचे झाड आहेत तिथे. तर हिरवंगार आहे सगळीकडे आणि ओपन रेस्टॉरंट आहे आमचं. सेल्फी पॉइंट्स आहे आणि आज एवढेच लोक सेल्फीज काढतात, तर त्याच्यामुळे एक नॅचरल मार्केटिंग सुद्धा होते की म्हणजे लोक इंस्टाग्राम सोशल मीडियावरती जेव्हा टाकतात तर म्हणजे फूड आहे बट एक लोक बघतात कुठली जागा आहे, ते आकर्षण एक निर्माण होतं आणि त्याच्यामुळे नॅचरली तो एक फ्लो येतो कस्टमर्सचा. सो सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे म्हणजे जी जागा आज डेव्हलप केलेली आहे, साधनासोबत एक मी तो एक वाडा पण बघितलाय, राजेशाही वाडा जो तुमचा आहे. तर त्या वाडाच्या मागची कॉन्सेप्ट काय आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स द्यायचा आहे ते जरा थोडंसं गाईड करा. आमचं मिसळचा जो एरिया होता अगोदर, बांबू आणि नारळाच्या झावळ्या त्याच्यावरती टाकल्यात आणि बांबूचं सगळं आमचं स्ट्रक्चर होतं. आणि मग ती जागा कमी पडू लागल्यानंतर मग दादांना असा विचार आला की बा आपण आता बाजूला आता परत थोडंसं वाढवूया. अगोदर बांबूचच होतं, मग ते काढून आम्ही तिथे लाकडी वाडा बांधला. आणि तो लाकडी वाडा बांधला म्हणजे कौलारू आणि लाकडी आणि आपली मराठी संस्कृती जी आहे ती जपावी या दृष्टीने तो मराठमोळं वाडा तो उभारलाय, तो कौलारू छानपैकी. आणि त्याच्या आतमध्ये बसून पण आम्ही मिसळ सर्व करतो. त्याच्या आतमध्ये बसून मिसळ खाऊ शकतात लोक. आणि सर, या सगळ्यांमध्ये तुम्हाला सेलिब्रिटी अट्रॅक्शन्स पण झालेले आहेत, तर तो एक ते काय काय कोण कोण सेलिब्रिटी आले किंवा त्याचा अनुभव कसा आहे ते जरा सांगू शकता का? बरेचसे सेलिब्रिटी आमच्याकडे मराठीचे खूप येतात. सिरियलचे येतात, मराठी सिनेमाचे येतात, काही हिंदीचे येतात. रितेश देशमुख नेहमी आमच्याकडे येतात, त्यांना आमची मिसळ खूप आवडते. जेनेलिया सोबत पण ते येतात, त्यांना पण आवडते आमची मिसळ. त्यानंतर विनोदी अभिनेते मिस्टर विजय पाटकर जुने, ते नेहमी येतात आमच्याकडे मिसळ खायला. त्यानंतर तारक मेहताच्या शो मधले भिडे साहेब ते पण येऊन गेले. अजून मराठीच्या कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अजून
अभिजित खांडकेकर, अश्विनी भावे मॅडम येऊन गेले आहेत. राजन सर आणि तुम्हाला दोघांना विचारू इच्छितो, सर आता एक एवढे कस्टमर्स आहे, एवढा बिझनेस तुमचा वाढलाय, तर इथून पुढे काय प्लॅन आहे तुमचे? म्हणजे तुमचे काय प्लॅन आहे, तुमच्या नेक्स्ट जनरेशनचे काय प्लॅन आहे? साधना ब्रँड तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे? आता आमचा प्लॅन असा इथपर्यंत आलोय. आता मुलांनी, आमची जे मुलं येतात ही चौथी पिढी आहे. तर ह्या चौथ्या पिढीने जो आपला वारसा आहे तो टिकून ठेवावा. क्वालिटी सर्व्हिस एम्बियन्स तो आहे. आणि आता आम्ही भरपूर ठिकाणी नाही जाऊ शकत. 5 हॉटेल केले आणि म्हणजे तिन्ही मुलं आणि आम्ही दोघं जण असे 5 ठिकाणी थांबलो तर ते शक्य नाही. कारण एका ठिकाणी 5-5 माणसाची आवश्यकता आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बिझनेस करायचा तर आपण लोकांपर्यंत जायचं, तर आपलं प्रॉडक्ट तिथपर्यंत घेऊन जाऊ. म्हणजे रेडी टू इट साधनाची जी चव आहे ती अतिशयोक्ती नाही म्हणता येणार, परंतु फॉरेन मध्ये पण गेलेले फॉरेनचे आपले जे पण इंडियन आहे असो, आणि फॉरेनला आपले नाशिककर असो, मुंबईकर असो, जे फॉरेनला ते नाशिकला मुंबईला आले तर पहिले मिसळ खायला येतात आणि जाताना सुद्धा ते मिसळ खाऊन जातात. तर मग रेडी टू इट जर केलं तर आपल्याला नाशिकमध्ये, महाराष्ट्रात, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण आपले पॅकेट्स जातील, असा आमचा रेडी टू ईटचा एक पुढे प्रयोग आहे. म्हणजे आपण एक भारतीय जो पदार्थ आहे किंवा जे भारतीय फूड प्रोडक्ट्स आहे, तर त्याच्यामध्ये एक कुठलाही रेस्टॉरंट बघा तर भारताची एवढी काही चैन अजून बघितलेली नाहीये. म्हणजे तुम्ही मॅकडोनल्ड, बर्गर किंग, डॉमिनोज हे सगळ्यांचं आपण एक चैन पद्धत आहे सगळीकडे, बट अजून भारतीय पदार्थांवर एवढी चैन नाही झाली, कारण तेच आहे की ते कन्सिस्टन्सी, ती चव सगळीकडे नाही करतायत. तर माझ्या मते एक रेडी टू ईट ही कॉन्सेप्ट जर का झाली मिसळमध्ये, आणि तीच चव सगळीकडे रेप्लिकेट करता आली तीच क्वालिटीमध्ये, तर माझ्या मते कदाचित हा मॉडेल खूप सक्सेसफुल होईल. नक्कीच, म्हणजे आमचे नेटवर्क मध्ये पण लोक आहे, जे पण लोक आज वेबिनारला जुडले ते पण लोक सांगू शकतात. ज्यांना कोणाला याच्यामध्ये काम करायचं तर एक संधी आहे सरांसोबत काम करायची, तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकतात उद्योगवर्तीनीला. सर, पुढचा प्रश्न असा आहे की या इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल वरती डिपेंडन्सी आहे. म्हणजे मग कधी कांद्याचे भाव खूप वाढतील किंवा अजूनही जे पण पदार्थ आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्याचे भाव खूप वाढतात, कमी होतात. तर याचा हे कसं तुम्ही, म्हणजे हे जे प्राइस चेंज आहे हे कसं मॅनेज करतात? मग तुम्ही एकच प्राइस वर्षभरासाठी ठेवतात का तुम्ही चेंज करत असतात प्राइस? आमच्या वडिलांनी म्हणजे खूप लहानपणी, मला लहानपणीची गोष्ट आहे मला आठवते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बा कुठलीही गोष्ट, कच्चा माल जो आहे तो कितीही महाग हो, उदाहरणार्थ तेल किंवा इतर जो कच्चा माल आहे तो कितीही महाग जरी झाला तरी पण चांगल्या दर्जाचा उच्च दर्जाचाच वापरायचा. आता कांदा मध्यंतरी 150 रुपये किलो होता. बऱ्याचशा हॉटेलमध्ये काकडी किंवा इतर काही द्यायचे, मुळा द्यायचे, परंतु आम्ही कधीच कांदा म्हणजे भरभरून वाटी भरून नेहमी सारखीच क्वांटिटी आम्ही कांद्याची दिली त्यावेळेस. तर जो कांद्याचा भाव असो, तेलाचा भाव असो, किती जरी केलं आणि भाव किती जरी वाढलेला असला तरी सुद्धा वर्षभर तो भाव नसतो. वर्षामध्ये काही महिने, काही दिवसच तो भाव असतो. नंतर रेट कमी होतो आणि शेवटी जर वर्षाचा हिशोब केला तर तो बरोबरच होतो. कितीही भाव वाढलेला असला तर कुठे ना कुठे काय म्हणतात, तेजी आणि मंदी येते ना. तेजी येते तर मंदी पण असते. आणि म्हणजे एक तुम्ही मेन आहे की तुम्ही लॉंग टर्म विजननेच काम करतात, आणि एक वर्षभराचा ऍव्हरेज जर का काढलं तर ऑफकोर्स तर ते गोष्टी एकूण एकच पडतात. तर म्हणजे हे लोकांचा बराच हा प्रॉब्लेम असतो की शॉर्ट टर्म थिंकिंग करतात, आणि जसं आला काकडीने गोष्टी बदलतात आणि तो कस्टमरचा अनुभव खराब होऊन जातो, किंवा म्हणजे बरेच वेगवेगळ्या अजूनही भाज्या त्याच्यामध्ये रिप्लेस करतात. पुढचा प्रश्न असा आहे की सर, एक आता साधना मिसळ म्हणजे एक सिंगल रेसिपी आहे, म्हणजे तुमचा एक वन डिश वाला रेस्टॉरंट आहे. तसंच जर का म्हटलं तर, जर का आपण पंजाबी रेस्टॉरंट म्हटले तर तिकडे 100 प्रकारच्या भाज्या असतात. सो जेव्हा एक साधना रेस्टॉरंटला आपण दुसऱ्या याच्यासोबत कम्पेअर करूया ज्याच्यामध्ये विविध पदार्थ आहे, तर काय गोष्टी सोप्या असतात या सिंगल डिश रेसिपी रेस्टॉरंटमध्ये कम्पेअर टू असे कॉम्प्लिकेटेड हॉटेल्स की ज्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ आहे, इंडियन, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळे प्रकार आहे. तर
हे जरा थोडंसं गाईड करा की म्हणजे बरेच लोक असं पण करू शकतात की एकच रेसिपी जर का चांगली असेल तर त्याच्यावरती व्यवसाय सुरू करू शकतात आणि तो वाढवू शकतात. तर काय काय गोष्टी सोप्या असतात या व्यवसायामध्ये, असं जर का सिंगल याच्यावरती फोकस करून केलं तर? तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक ऍटम असला, एकच पदार्थ जर असला तर तो बनवायला सोपा असतो. आणि मिसळ सुद्धा आता चुलीवर बनवायचं म्हटल्यानंतर आम्ही चुलीवर मिसळ बनवली आणि चुलीवर मिसळ बनवायची असं आमचं ध्यान बनलं होतं. मग आता चुलीवर मिसळ बनवायची तर ती एकाच वेळेस बनली पाहिजे. आणि आमचा तो जो एक तो पदार्थ आहे तो चुलीवर एकाच वेळेला बनवू शकतो मिसळ. आणि मिसळ हा आमचा व्यवसाय असल्यामुळे एकाच वेळेला तो बनवून आणि बनवायला सोपा, बनवल्यानंतर तर सर्व्हिसला सोपा. आणि जे कस्टमर येऊन बसतात त्यांना पण मेनू कार्ड मध्ये वेळ न जाता मिसळच असल्यामुळे, ऑप्शन नसल्यामुळे, एकच पदार्थ असल्यामुळे त्यांना ऑर्डर द्यायला सुद्धा सोपं. म्हणजे इतकी फास्ट सर्व्हिस पण होते आणि बनवायला सोपं, सर्व्हिसला सोपं, घेणाऱ्याला सोपं. त्याकरता हा एक पदार्थ आम्ही निवडला. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आता बरेच जण रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये येतात आणि ही रेस्टॉरंट इंडस्ट्री तशी बरेच जण याच्यामध्ये फेल होतात. म्हणजे जवळपास 60-70% लोक फेल होतात या व्यवसायामध्ये, रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये. तर काय कारण असतात सर, म्हणजे हा व्यवसाय काय लोकांचं चुकतं किंवा काय गोष्टी चुकत असेल इन जनरल? कसं आहे की बरेचसे मंडळी जे आहेत ते रेंटच्या शॉपमध्ये मोस्टली करतात काम. तर ते रेंटच्या जॉबमध्ये काम केल्यानंतर आणि त्यांचा करार असतो 11 महिन्यांचा किंवा 5 वर्षाचा असा. तो सेट झाल्यानंतर त्यांना भाडं खूप वाढवून मागतो मालक. तो एक विषय आहे आणि मग ते त्यानंतर जमत नाही त्यांना ते. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की काम करताना माझं असं मत आहे की खूप आत्मीयतेने काम करायला पाहिजे. काही काही लोक नुसते आपले खूप खर्च करतात इंटेरियरला किंवा काय असं आणि स्वतः मॅनेजरला उभं करतात आणि रेस्टॉरंटकडे दुर्लक्ष होतं. आता इथे आम्ही घरातले 5 लोक आहोत, ते अगदी कटाक्षाने तिथे काम करतो. हॉटेल व्यवसायामध्ये कमी पडतात, मागे पडतात किंवा बंद करतात. तर सर्वात महत्वाचं झिरो ते हिरो, म्हणजे एकदम झिरो पासून कमीत कमी जागेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जो व्यवसायाला सुरुवात करेल आणि हळूहळू हळूहळू तो चढती पायरी चढत जाईल, तर त्यावेळेला बंद करण्याचा प्रश्न येत नाही. ज्या वेळेला सुरुवात करतो तो त्यावेळेला तो एकटा असतो. मग त्यावेळेला आमची सुरुवात तशीच झाली, जी साधना मिसळची. 2 मे 2014 तर आम्ही दोघं, मुलगा तेजस आणि एकच स्टाफ होता आमचा. तो पण साफसफाई करणारा, झाडांची निगा राखणारा तो होता. तो हाताखाली घेतला होता. म्हणजे सुरुवात मिसळ बनवली. मी सुरुवातीला मिसळ बनवायचो. कोणी पापड तळायचे, कोणी काय पैसे घ्यायला, असे प्रत्येक जण आम्ही एक 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 जण 10-10 कामं करायचो. अशी सुरुवात जर केली छोट्यापासून, तर ते मग हळूहळू जसा व्यवसाय वाढेल तसे स्टाफ वाढवला, तसं आपलं रॉ मटेरियल वाढवलं, म्हणजे नुकसान होणार नाही. मग ती भले स्वतःची जागा असो, रेंटची असो, कशी असो, म्हणजे सुरुवातीला आपण कमीत कमी खर्चात, कमीत कमी त्रासात सुरुवात करतो. तर मग ते हळूहळू आपल्याला सवय होते. आणि मग जसं जसं डेव्हलप होतो व्यवसाय, तस तसे आपण खर्च करायला हरकत नाही. पण सुरुवात झिरो पासून झाली पाहिजे. खूप छान पॉइंट सांगितले तुम्ही. म्हणजे आय थिंक जो पण हा व्यवसाय देईल तर हे त्याला नक्कीच या गोष्टी आधीच त्याला कळेल. आणि सर तुम्ही काय टिप्स देणार आहे ज्याला पण या मिसळ व्यवसाय किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये यायचं तर त्याने काय काय गोष्टी सुरुवातीपासून दखल घेतली पाहिजे, काय काय गोष्टी तुम्ही सांगाल? मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जागा शक्यतो स्वतःची असावी. त्यानंतर अगदी कमीत कमी खर्चामध्ये व्यवसाय चालू करावा आणि एकच ध्यास असावा की बाबा माझा व्यवसाय चांगला चालावा असं. पण त्याच्या मनातून आतून इच्छा असायला हवी. इच्छाशक्तीचं पण याच्यामध्ये खूप असतं. आतून इच्छा असली तर तो माणूस सक्सेस पण होतो. ती इच्छाशक्ती पण पाहिजे. सो बरोबर आहे. म्हणजे स्वतःची जागा राहिली तर एक काही म्हणजे काही महिने डल असतात, काही महिने अप असतात, सो त्याचं काही टेन्शन नाही राहणार. एक तुमचं ओव्हरऑल ऍव्हरेज आउट होईल. आणि ओव्हरऑल आय थिंक सर शेवटचा एक प्रश्न घेऊयात की इथून पुढे म्हणजे तुम्ही साधना जो ब्रँड आहे किंवा तुम्हाला एक मिसळ बद्दल काय वाटतं, तुम्हाला मिसळ
हा जो क्रेज आहे, मिसळ हा जो प्रोडक्ट आहे, आज फक्त महाराष्ट्रात चालतो, तर तो बाकीच्या राज्यांमध्ये, बाकीच्या देशांमध्ये चालेल का? म्हणजे त्याच्यामध्ये अशी काय खूबी आहे मिसळमध्ये की जे एक जागतिक प्रोडक्ट सुद्धा बनू शकतो? मिसळचा व्यवसाय जगामध्ये पण चालू शकतो, भारतातही चालू शकतो. जसं भारतातले नॉर्थ इंडियन पदार्थ आपल्या महाराष्ट्रात चालतात, साऊथ इंडियन चालतात, तसं महाराष्ट्रातला व्यवसाय सुद्धा बाहेर गेला पाहिजे. महाराष्ट्रातले जे पदार्थ आहे ते सुद्धा बाहेर गेले पाहिजे. हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने जर जे व्यवसाय करणारे, हॉटेल व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, ते महाराष्ट्रीयन जी पद्धत आहे आपली, राहणीमान आहे, खाद्यपदार्थ असो, कुठलाही व्यवसाय जर महाराष्ट्राचा बाहेर न्यायचा असेल तर तो नक्की नेऊ शकतो आपण. कारण प्रत्येकाला नाविन्य पाहिजे असतं. आज भारतामध्ये किंवा जगामध्ये जर गेलं तर त्यांना तिथले पदार्थांची सवय असते. आज काहीतरी नाविन्य असलं आणि जर का ते चांगलं असलं, टेस्टी असलं, सर्व्हिस चांगली असली, अँबियन्स, स्वच्छता सर्व असलं, आणि जो देणे आपण जो व्यवसाय करतो, भाऊने जसं मध्ये मगाशी सांगितलं, तर आत्मीयतेने ज्या वेळेला आपण ते काम करतो तर ते सक्सेसच होतं. थँक्यू सो मच सर. म्हणजे या आजच्या या व्हिडिओने नक्कीच खूप लोकांना एक मार्गदर्शन मिळेल रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. तुमची जर्नी बघून सुद्धा बऱ्याच लोकांना एक इन्स्पिरेशन मिळेल एक स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी. एक लॉंग टर्म विजन पाहिजे आणि ते एक मॅनिफेस्टेशन आपण केलं पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी लोकांना खूप जमेल. आणि मिसळ हा पदार्थ सुद्धा जागतिक लेवलला कसा जाईल, तर म्हणजे मी ऑलरेडी ऑडियन्सला रिक्वेस्ट करतो की ज्यांना कोणाला काम करायचं नक्की तुम्ही या. रेडी टू इट जर का तुम्हाला काही कॉन्सेप्ट बनवता आले तर आपण नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करूयात. सो थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल गायडन्स. सर एक दोन प्रश्न ऑडियन्सचे, आपण ते ऑडियन्सचे प्रश्न घेऊयात. सो एक प्रश्न असा आहे की सर या व्यवसायामध्ये मार्जिन्स कसे असतात? मिसळचं मार्जिन त्यांना भरपूर मार्जिन असतं. म्हणजे जसं जो पण क्वालिटी आपण जी क्वालिटी ठेवू त्याच्यात तर कसं जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं तेल वापरणं, चांगल्यात चांगलं सगळं मटेरियल चांगल्यात चांगलं वापरलं तर मग म्हणजे रेट पण वाढतो त्याचा, पण प्रॉफिट पण वाढतं. पण सर्वात महत्वाचं काय माहितीये का, प्रॉफिट केव्हा वाढतं, 100% सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं, पण केव्हा, ज्या वेळेला ते जास्तीत जास्त प्रमाणात विकल्या जाईल तेव्हा, तरच ते प्रॉफिट मध्ये. नाही तर मग हॉटेल व्यवसाय सुद्धा डब घायला येतो. त्याचं कारण कसं, जर सेलच झाला नाही आणि तुमचं प्रोडक्शन कॉस्ट जास्त जर असली आणि सेल झाला नाही तर मग ते गणित बिघडतं. गणित फार अवघड आहे त्याचा. तो कमीत कमी बिझनेस तेवढा तो व्हायलाच पाहिजे. एक्झाम्पल जर म्हटलं, आता तुम्हाला जर रेस्टॉरंट तुमचं स्वतःचं जर असलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर का रेंटने जर असलं, रेंट ₹1,00,000 असलं तर ते ₹1,00,000 माणसांचे 2-3 लाख रुपये पगार, चार प्रोडक्शन कॉस्ट, 1-1.5 लाख रुपये, म्हणजे 3-4 लाखाचा बेसिक बिझनेस तो झालाच पाहिजे. तो झाला तर लॉस नाही होणार. आणि त्याच्या वर जर जेवढा होईल तर तो जास्तीत जास्त प्रॉफिट होतो. समजा डबल टिबल जर बिझनेस झाला तर तुमचा 100-200% पण प्रॉफिट होतो. कारण बेसिक जो खर्च आहे, तुमचं रेंट आहे, माणसांचा पगार आहे, ते लाईट बिल आहे, ते बेसिक तितकंच असतं. आणि धन्यवाद सर. म्हणजे तुम्ही एक तर कमी याच्याने करा आणि तुम्ही स्केल वाढवली तर तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढेल. पुढचा प्रश्न असा आहे की सर कॉम्पिटिशनला तुम्ही कसं बघतात? आज कॉम्पिटिशन तयार होते का? आमचं असं पूर्वीपासूनच एक अवलोकन आहे आणि अनुभव आहे की जेवढी कॉम्पिटिशन वाढेल तेवढा बिझनेस पण वाढतो. कारण आता समजा आता आमचं एकच नाशिकमध्ये रेस्टॉरंट राहिलं असतं मिसळचं, तर ते तेवढं फेमस झालं नसतं. कारण नाशिकची मिसळ आजकाल खूप फेमस झालेली आहे. तर आता आमचं बघून अनेक नाशिकमध्ये इतके मिसळचे रेस्टॉरंट झाले, बरेचसे चांगले आहेत, काही मध्यम आहेत, काही साधारण आहेत. नाशिकच्या प्रत्येक हॉटेलची मिसळ खूप छान आहे. आणि त्यामुळे काय झालं की नाशिकच्या मिसळीचं नाव हे महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशात सुद्धा गेलंय. जेवढी कॉम्पिटिशन आली तर ती इंडस्ट्री त्याच्याने मोठी होते. म्हणजे त्या मिसळ ब्रँडचं जे होतं, म्हणजे बाहेरचं, आज नाशिकचे लोकच फक्त मिसळ बघतात, पण जो पण बाहेरचा येतो तो सगळ्यात आधी मिसळ खायला येतो. सो एक त्याच्यामुळे एक इंडस्ट्री वाढल्यामुळे ऑफकोर्स कॉम्पिटिशनमुळे इंडस्ट्री वाढते आणि सगळ्यांचाच फायदा होतो. एक शेवटचा प्रश्न आहे ऑडियन्स वरून आणि मग आपण आजचा संपूयात इथे सेशन. पुढचं आहे की सर रेस्टॉरंट बिझनेस मध्ये जर का घरच्यांचा सपोर्ट नसेल तर काम कसं सुरू करायचं? तसंच जसं म्हणजे सुरुवातीपासून घरच्यांचा सपोर्ट नसला, घरच्यांचा सपोर्ट तर पाहिजेच, नसला तरी एकटा हे माणूस करू शकतो.
तर तो छोट्यापासून सुरुवात केली, भले हातगाडी असेल तर हातगाडीपासून सुरुवात केली तरी चालू शकतं, छोट्यात छोटा गाळा असला तरी त्यातही चालू शकतं. परंतु छोट्यातून सुरुवात करायची, म्हणजे शून्यातून आपण विश्व निर्माण करायचं. मग ज्या वेळेला आपण मोठा होऊ, बिझनेस मध्ये तरक्की करू, मग त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट पण वाढणारच आहे. पण पहिले आपण स्वतः स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अशी जी म्हण आहे, तर ती अशा तरी सत्यच आहे. आपण स्वतःच केलं पाहिजे, जे पण करायचं स्वतःच, मग घरच्यांचा पाठिंबा. आणि घरच्यांचा पाठिंबा असेल आणि स्वतः जर काही केलं नाही तर मग काही उपयोग नाही. पण ते सहज अवस्थेत एक पाठिंबा मिळत असतो, आणि आपल्या घरच्यांचा पाठिंबा, आपल्या मुलं असो कोणी असो, ते तो पाठिंबा असतोच, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कोणाला असं वाटेल का आपल्या मुलाने बिझनेस केला तर तो सक्सेस न हो, त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असतोच. त्यांचा पाठिंबा का नसतो? का बाबा यांनी कुठे न डब घायला जावं, मग ना बिझनेस मध्ये लॉस हो, म्हणून त्यांचा पाठिंबा ते देत नाही. परंतु तुम्ही थोडे जरी सक्सेस झाला का तुम्हाला लगेच पाठिंबा चारही बाजूने आपोआप मिळत जातो. पण एक सक्सेस पाहिजे, तर तुम्ही एक सक्सेसला एक पाऊल उचला पॉझिटिव्हली, तुम्ही सक्सेसच होणार. थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल गायडन्स. म्हणजे तुम्ही पण एक खूप कमी याच्यातून आज एक मोठं स्वप्न उभं केलेलं आहे, आणि एवढं चांगलं नीतिमत्तेने आणि चांगल्या भावनेने तुम्ही मिसळ देताय, आणि एक आनंदाचा व्यवसाय करताय. हा एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही सांगितली आज. सो थँक्यू सो मच सर, राजन सर, आणि थँक्यू सो मच मंगेश सर. खूप छान तुमचं आज मार्गदर्शन झालं, आणि नक्कीच याच्याने खूप लोकांना प्रेरणा मिळेल. आणि असंच जर का कोणाला तुमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे, तर आम्ही तुमचा नंबर त्यांना शेअर करूयात. ज्यांना तुमच्यासोबत रेडी टू इट मध्ये काम करायचं आहे, व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करायची आहे, तर ते नक्कीच चांगले लोक तुमच्यासोबत जुडतील. सो थँक्यू एव्हरी वन, ऑल द ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस लाईव्ह, आणि थँक्यू सो मच.